तेलारा शहरातील स्मशानभूमीत कचरा टाकल्याचा गंभीर आरोप, नागरिकांच्या भावना दुखावल्या। तेलारा प्रतिनिधी मोहम्मद सलीम। तेलारा नगर परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील हिंदू स्मशानभूमीमध्ये कचरा टाकला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। याबाबत शिवाजी चौक, गाडगेपुरा येथील रहिवासी ऋषिकेश रामेश्वर शिंगणे यांनी नगर परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार शहरातील संपूर्ण कचरा हा अधिकृत डंपिंग ग्राउंडमध्ये नेणे अपेक्षित असताना तो थेट स्मशानभूमी परिसरात टाकण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सदर स्मशानभूमी ही हिंदू धर्मीयांची श्रद्धास्थान मानली जात असून पूर्वजांच्या आठवणींशी निगडीत असलेल्या या पवित्र स्थळाचा अवमान होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। तक्रारदारांनी प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे नमूद केले आहे। तसेच या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन स्मशानभूमीत कचरा टाकणे त्वरित बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे। आता नगर परिषद प्रशासन या प्रकरणाकडे कितपत गांभीर्याने पाहते याकडे तेलारा शहरवासियांचे लक्ष लागले आहे। सत्यशोधक न्यूज तालुका प्रतिनिधी मोहम्मद सलीम। पोल्यूशन होत आहे। अच्छा हा, आणि मोदीजीचं वाक्य आहे पोल्यूशन होऊ देऊ नये। अच्छा हा, हे तर सरकारचं वाक्य आहे। आणि आपल्या नगरपालिकेला हिंदुत्वाची सरकार आहे, हिंदुत्वाची सरकार आहे। हिंदू काय झोपलेले आहे? हा, मग ह्या दोन टाल्या मुस्लिम कब्रस्तान मध्ये टाका ना। त्याचं वाक्य काय येते ते तरी पहा। बरोबर। हा, मग याच्यावर प्रशासनाचं लक्ष नाहीच आहे, कारण की सीओ जबाबदार आहे। सीओचं लक्ष याच्याकडे पाहिजे। सीओले तर मी 3 वेळा फोन लावला, माझ्याकडे तर रेकॉर्डिंग आहे। किती वेळा लावला? 3 वेळा फोन लावला मी स्वतः 6 ते 7 खेप लावला। शिवो फक्त कमिशन घेण्याकरता इथे येते, त्याचा 2 पैशाचा आर्थिक फायदा कसा हो हा त्याचा विचार करते। की अटी हिंदू समाजाची दफनभूमी आहे, हे दफनभूमी आहे आणि हे अग्निशाम आहे। तो म्हणणं काय नेमकं? इथं नगरपालिकेच्या कामाला आमचा विरोध आहे। यांनी नालीचा घाण कचरा हा येऊन इथं टाकलेला आहे। इथं लोक दफन केलेले आहेत, लोकांची भावनिक जुळलेली आहे। लोकांचं कोणी ना कोणी इथं ज्याच्या घरचा आलेला आहे त्यांच्या मनात कोणी इथं हे बसलेलं आहे आणि अशा घाण येऊन टाकतील ते नगरपालिकेला कुठून परवानगी भेटले आले। शिवसाहेबांना सांगितल्यावर शिवसाहेब म्हणतात की आम्ही GR घेतला किंवा काही घेतला, तर हा GR कुठून घेसान तुम्ही? हा का अत्याचार करता का तुम्ही? घाण आणून टाकता का इथं? घाण टाकायला डम्पिंग एरिया आहे ना नगरपालिकेकडे। डम्पिंग एरिया कुठं आहे? वाळी रस्त्यानी तटी जाऊन टाका ना तुम्ही। इथं टाकायचा अधिकार आहे का त्यांना? काही आहे का? कोणा भावनेशी खेळण्याचा अधिकार आहे काय? आणि मग इथं हा जो कचरा टाकलेला आहे, तुमची परवानगी किंवा आपल्या हिंदू समाजाची कोणती परवानगी घेतलेली आहे काय? कोणतीच परवानगी घेतलेली नाही। म्हणजे मनाचा कारभार चालू आहे ना सर्व। शिवसाहेब इथं हजर नसतात किंवा येतात। मग तुम्ही शिवसाहेबाला तक्रार केलेली आहे काय? शिवसाहेबाला कॉल केले, आधी उचलले नाही, त्यानंतर एक उचलला तर ते सांगतात की नाही आम्ही टाकून हे करा, तुम्ही नगरपालिकेत या, अर्ज करा, हे करा। तर अर्ज करे लोक ते पुरं भरून जाते घाण पाण्यानं। बरं, तुम्ही मग कोणत्या नगरसेवकासोबत संपर्क केलेला आहे का? नगरसेवकांनी सांगितलं आता नगरपालिकेमध्ये जाऊन। नगरसेवक म्हणत की बा आम्ही टाकणं बंद करतो सध्याचं। बरं, सध्याचं बंद करतात म्हणजे हे आता ते कचरा परत उचलून नेतील काय? आता ते त्यांची जबाबदारी आहे, त्यांना सांगितलंय कचरा उचलून घेऊन जा। बरं, त्यानं जर कचरा हा उचलला नाही तर मग तुमचा पुढचा हे काय राहणार? हा कचरा आम्ही स्वतः उचले आणि नगरपालिकेच्या गेटमध्ये जाऊन टाकेल। बरं, ठीक आहे।